काय व्हायला लागले माहिती काय, ह्याच्यात मी स्पष्ट बोलतो, सरकारची पण बोची व्हायला लागली. आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, मी मराठा महासंघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो माझी. अडचण काय व्हायला लागली, एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला चालली. म्हणजे हे तर सगळ्यालाच लक्ष देते, माया पण लक्ष देते, सगळ्या आपल्या मराठ्याच्या पण लक्ष देते. विशेष फायदा म्हणजे काय झालं, आता सरकारनं कुठली भूमिका घेतली, विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला. म्हणून भूमिका म्हणजे आता ओबीसीत आरक्षण द्यायचं, समजा ओबीसीत आरक्षण द्यायचं, बरं का, ओबीसीत आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आता, म्हणजे ठीक आहे, आता मी तर अपक्ष आहे, हा ती म्हणते की तुमचं तुम्ही निर्णय घ्या दोन्हीकडनं. आता कोणी लोकसभेला फायदा घेतला त्यांनीच बाबा सगळं. आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का, ओबीसीतनं देऊन टाका आरक्षण, हे ह्यांच्या आहे का सगळ्या त्यांची तयारी आहे त्यांची नाही धरून नाही ना, मग त्यांची तयारीच नाही ना. एकदा एका मराठ्यांची नाराजी घेतली, एकदा ओबीसी, असं त्याच्यामुळं कुठलं जरी सरकार असलं, मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची, बरं का, कोणाचीही करत नाही तरफदारी, आता करणार नाही. फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी, जी आता सगळा महाराष्ट्र सगळ्याचाच आहे, सगळ्याच पक्षाचा आहे. ह्याच्यामध्ये मग इकडले 3 पक्ष, इकडले 3 पक्ष, सगळ्यांनी जी एका बैठकीला बसावं, बाबा ही आम्हाला हा निर्णय सामूहिक घ्यायचा आहे. आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे, मराठा समाजाने भोगलं, सगळ्यांना मान्य. एकदाच निर्णय घ्यायचा आणि सगळ्यांनी एका छताखाली जेवून लिहून द्यावं ना तुमच्या पुढं, ही आमची ह्याच्यामध्ये तयारी. मग काय जण निघून जाते ती आणि परत वेगळंच कित्ता घेत होत बसते. ही सातत्यानं आपण बघत आलोय सगळी. परत जुन्या तर काढायचं नाही, आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं, किती जणांनी कोणी काही कधी, काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काय नाही. पण आता किती जणांची प्रमाणित भूमिका, काय जण आता प्रत्येक जण काय म्हणतोय, प्रत्येक पक्ष म्हणतोय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही, प्रत्येक जण म्हणतो. म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असेल, पवार साहेबांचा पक्ष म्हणत असेल, किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल, भाजप म्हणत असेल, म्हणजे भाजपचं पण नाव घेतो मी, परत शिवसेना शिंदे साहेबाची पण म्हणत असेल, किंवा अजितदादाचं, सगळ्यांचंच काय मत आहे, ओबीसीतनं कसं देता येईल. उत्तर तुमचंच दिलं, आता मला द्यायचं होतं. नाही मी सांगितलं ना तुम्हाला, सगळे जर म्हणतात तर मग आम्हाला कोण म्हणतात त्यांच्याकडून लिहून घ्या, तुम्ही द्या लिहून. आमचं सारख्यांचं काय मत आहे, अरे बाबा तुमचं ऐकलं आता लय वेळ नाही, आता ऐकाने पुरं ऐकलं ना, बसलो. समजा त्यांचं दोघा तिघाचं नाही म्हणणं आहे, उद्धव ठाकरे शिवसेना, पवार साहेब शिवसेना, आणखीन एक कोणी त्यांचं काँग्रेस शिवसेना, यांचं नाही म्हणणं आहे. सत्ताधारी कोण आहे, जाऊ द्या तिकडे खड्ड्यात, त्यांना द्या तुम्ही, द्या ना तुम्ही, द्या ढोंगाडा मारा त्यांना, द्या काढू, चला द्या तुम्ही. आम्हाला, आम्ही जनता आहे, आम्हाला कसं काय करायला सांगू शकतो तुम्ही, ते नाही म्हणते त्याला आम्ही काय करावं, त्याला आम्ही काय करावं. तुम्हाला असं म्हणायचंय का, ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं का, आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले, मग तुम्हाला 106 आमदार निवडून देते तेव्हा ऐका तुम्ही, मला सांगा, तुम्हाला असं म्हणायचं की मराठ्याचा फायदा आता त्यांच्या खासदाराला झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागलात त्यांना, तुम्हाला 106चा फायदा झाला तेव्हा 95ला नाही आले का तुम्ही मराठ्यात जीवावर, आता नाही झाले मराठ्यात जीवावर, ते जरी 40 वर्ष होते. मला माहिती राव, ते काही नाही दिलं म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय ना, तुम्हाला कळणारच भाषा आमची. ऐका तुम्ही, मुद्द्याला का सांगू, आता तुमचा मुद्दा कळाला आम्हाला.